बोलिए. राहुल गांधी पुण्यातील आदिवासी विद्यार्थी बसल्यात उपोषणाला, त्या अनुषंगाने राहुल गांधींनी पत्र लिहिलं. मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केलेलं होतं. राहुल गांधींनी पत्र लिहित म्हटलेलं आहे की भीक नव्हे तर हक्क मागत आहेत त्या विद्यार्थी. राहुल गांधी यांच्या पुण्यातल्या छात्रों की गुंज कार्यक्रमात मी त्या आदिवासी मुलींची वेदना पाहिली, अख्ख्या देशानं पाहिली. महाराष्ट्रामध्ये आदिवासी पाड्यांवर, आदिवासींच्या आश्रमशाळांमध्ये, आदिवासींच्या संदर्भात जो अन्याय सुरू आहे हे महाराष्ट्रात वर्षानुवर्ष सुरू आहे. सगळ्यात जास्त भ्रष्टाचार कुठे असेल तर तो आदिवासींच्या विकास निधीमध्ये सुरू आहे. मैलोनमैल पायपीट करून मुलांना शाळेत जावं लागतंय. आश्रमशाळांमध्ये बघितलं असेल सर्पदंशाने मुली मरतायत. आश्रमशाळेमध्ये आपण पाहिलं असेल निकृष्ट दर्जाचं त्यांना भोजन दिलं जातं. 13 शिट्या घेऊन वाटाणा शिजत नाही या सरकारचा, आणि त्याच्यावरती कोणी आवाज उठवला की त्या शिक्षिकेला निलंबित करायचे. गेल्या काही काळापासून, दिवसापासून, मला वाटतं 17 ते 18 दिवस झाले, पुण्यामध्ये आदिवासी विद्यार्थी उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या फीचा, स्कॉलरशिपचा विषय आहे. अशा वेळेला जर राहुल गांधी या देशाचे विरोधी पक्षनेते आहेत, लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत, त्यांनी त्या भूमिकेतून सरकारला पत्र लिहिलेलं आहे आणि सरकारनं त्या संदर्भात त्यांच्या कामात सुधारणा करणं गरजेचं आहे. सर, तुम्ही अगोदर या सगळ्या संदर्भामध्ये खरं तर आवाज उठवला होता आदिवासी संदर्भात. आता एक न्यायमूर्ती आहे प्रसन्न वाळे, त्यांनी देखील असं म्हटलंय की तुम्ही कुंभमेळ्याला एवढा मोठा निधी देतात, मालिकांना एवढा मोठा निधी देतात, तर इकडे 0.% जरी निधी दिला असं तर महाराष्ट्र. न्यायमूर्ती वराळे यांचं अभिनंदन केलं पाहिजे. महाराष्ट्रातूनच ते पुढे गेलेले आहेत सुप्रीम कोर्टापर्यंत, आणि महाराष्ट्रातल्या परिस्थितीची जाणीव त्यांना आहे असं मला दिसत आहे. कुंभमेळ्यामध्ये आता 38,000 कोटीचं बजेट केलं, ते 45 आणि शेवटी ते 75,000 कोटीपर्यंत जाईल. या 75,000 कोटीतले प्रत्यक्ष किती पैसे नाशिक शहरात कुंभमेळ्यासाठी खर्च होतील हे संशयास्पद आहे. कारण आत्ताच हजारो कोटी रुपये ठेकेदारांच्या माध्यमातून त्याचं गबन केलेलं आहे, हे स्पष्ट दिसतं. नाशिकचे खड्डे असतील, नाशिकचा विकास असेल, नाशिकचे रस्ते असतील, इतर अनेक गोष्टी आहेत, कॉन्ट्रॅक्ट्स आहेत. ही सगळे मंत्री आणि भाजपचे आमदार आणि त्यांचे ठेकेदार आपापसात वाटून घेताना दिसत आहे. एका प्रकरणात मंत्र्यांच्या जावयानेच एका दिवसात 27 कोटी रुपयाचं कमिशन घेतलं आहे. हे मी आतापर्यंत 3 ते 4 वेळा सांगितलं. मंत्र्याचं नाव काय? असं आहे की आता ते कुंभमेळा मंत्र्यांना विचारा. चौधरी नावाचे जे जावई आहेत त्यांनी एक कॉन्ट्रॅक्ट वेगळ्या पद्धतीनं 3 लोकांना दिलं. मूळ काम आहे 72 कोटी रुपयाचं, तेच काम दुसऱ्या कंपनीला दिलेलं आहे 45 ते 50 कोटी रुपयांना. परत त्याच कंपनीनं तेच काम दिलंय साधारण 30 कोटी रुपयाला. म्हणजे 30 कोटीत काम होऊ शकतं, पण मूळ टेंडर जे आहे ते 70-75 कोटीला देऊन त्यातले जे मधली जी गॅप आहे कमिशनची, ती त्या मंत्र्यांच्या जावयाने घेतली 27 कोटी रुपये. हे अशा प्रकारे जर काम होणार असेल, कुंभमेळ्यामध्ये जनतेच्या पैशाचा अपव्यय होणार असेल, तर जस्टिस प्रसन्न वराळे जे सांगतायत यातला 1% जरी खर्च झाला असता शालेय शिक्षणावर, शाळांवर, तर चांगल्या पद्धतीनं मराठी शाळा उभ्या राहिल्या असत्या, आदिवासी पाड्यांवरती शाळा उभ्या राहिल्या असत्या, विहिरी उभ्या राहिल्या असत्या, रुग्णालय उभी राहिली असते. अनेकदा न्यायमूर्ती विधान करतात पण प्रत्यक्ष त्यांच्या आदेशामध्ये हे खरं आहे. चंद्रचूड यांच्या बाबतीत तो आम्ही अनुभव घेतलेला आहे. त्याने सर्व काही शिवसेनेचं म्हणजे आमचं बरोबर आहे, आमच्यावर अन्याय झालाय, बरं राज्यपाल चुकले, आमचाच पक्षाचा प्रतोद शिवसेनेचा, बरं का, हाच योग्य आहे. भरत गोगावले हे बेकायदेशीर प्रतोद आहेत, पण निर्णय आमच्या विरोधामध्ये दिला, न्याय दिला नाही, पूर्ण न्याय देत नाही. नुसतं बोलू नका, आपण ज्या न्याय असणार बसलेला तिथून आदेश द्या.
तुम्हाला त्यासाठी बसवलेलं आहे. सर, काल महायुतीची समन्वय बैठक झाली आहे. तुम्ही कसं पाहता त्याकडे? त्यात काही म्हणजे निधी वाटपासंदर्भातले विषय सोडवले गेले? मला असं वाटतंय की देवेंद्र फडणवीस आवरावर करत आहे. इतक्या दिवसापासून हे विषय पेंडिंग आहेत. मग राज्यपालांच्या काही जागा भरायच्या असतील, महामंडळांच्या नियुक्त्या आहेत, त्यानंतर निधी वाटप आहे, हे त्यांच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी प्रलंबित ठेवलं. पण आता देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत येण्यासंदर्भात ज्या हालचाली सुरू आहेत त्याआधी हे सगळ्या विषयांचा निपटारा करून आपापली माणसं योग्य ठिकाणी बसवून देवेंद्र फडणवीस दिल्लीकडे रवाना होतील असं मला वाटतंय. मी सातत्यानं सांगतोय. युपीए किंवा महायुतीने दोन्ही असताना तुमच्या पक्षाच्या वाट्याला राज्यपाल पद मिळालं, किंवा लोकसभा अध्यक्ष पद मिळालं. आता त्या पद्धतीने सध्याच्या महाराष्ट्रातील एनडीएच्या घटक पक्षात एनसीपी, शिवसेने गटाला देखील कुठलाही राज्यपाल पद किंवा केंद्रात इतर लाभ मिळताना पाहिलं नाही. नाही, पण मला असं कोणीतरी सांगितलं की त्यांना 4 देशांतलं हाय कमिशनर पद मिळत आहे, अँबॅसेडर. म्हणजे ते 4 देशामध्ये राज्यपाल पद मिळणार नाहीच त्यांना, पण हाय कमिशनर म्हणून, राजदूत म्हणून त्यांच्या पक्षाला 4 जागा देत आहेत. मोठा पक्ष आहे, थोडा सुशिक्षित लोकांचा पक्ष आहे. अगदी प्रेसिडेंट ट्रम्पपर्यंत त्यांचं वजन आहे. ट्रम्प त्यांना घाबरतो, आमचाही पक्ष फोडतील म्हणून. त्याच्यामुळे त्यांना, त्यांच्या पक्षाला, शिंदे गटाला 4 राजदूत पद, राज्यपाल राजदूत पद, यांचे सगळे पैसे परदेशात आहेत ना. त्याच्यामुळे ते पैसे सांभाळण्यासाठी, प्रॉपर्ट्या परदेशातला सांभाळण्यासाठी त्यांना राज्यपाल नको, त्यांना राजदूत पद हवे. अजित पवार गटाला 2 राजदूत पद वगैरे देतील. ते दिलदार लोक आहेत दिल्लीमध्ये बसलेले फार सध्या. का दिलं जातं? तुमच्या काळामध्ये उपराज्यपाल, राज्यपाल पद करत होते. आम्ही स्वाभिमानानं काम करत होतो ना, ताठ मानेनं. हे गुलाम आहेत, हे लाचार आहेत. यांचे पक्षच अमित शहानी स्थापन केलेले आहेत ना. आमचा पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे. बाकी मग यांचे जे पक्ष आहेत, अजित पवार गट, शिंदे गट, हे अमित शहाचे पक्ष आहेत. ही अमित शहाची अंगवस्त्र आहे. अंगवस्त्राचा अर्थ कळतो का? समजून घ्या. ही अमित शहाची अंगवस्त्र आहेत हे 2 पक्ष म्हणजे. त्याच्यामुळे ते त्या पद्धतीनंच वागणार ना. तर दरम्यान आता राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा ज्या सुरू आहेत त्या पूर्णपणे चुकीच्या आहे. त्या पूर्णपणे चुकीच्या आहे. त्या भारतीय जनता पक्षाकडून जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टींचा अपप्रचार केला जातो असं माझं मत आहे. मी वारंवार सांगितलं आहे. माननीय शरद पवार साहेब असतील, माननीय सुप्रियाताई सुळे असतील, जयंतराव पाटील असतील, शशिकांतराव शिंदे असतील, सगळे त्या पक्षाचे प्रमुख नेते आहेत, रोहित पवार आहेत, हे सगळे ठाम आहेत. माझं अनेक त्यांच्याशी बोलणं होतं. परवा जयंतराव पाटलांशी माझं बोलणं झालं, सुप्रियाताईशी, पवार साहेबांशी होतच असतं आमचं. हे सगळे ठाम आहेत आपापल्या भूमिकांवर, कोणी कुठे जात नाही. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मूळ अमित शहाचा नाही, तो वेगळा आहे. हे महाविकास आघाडीतले एक महत्वाचे घटक आहेत. आम्ही एकत्र काम करतो, यापुढे कसं काम करतो. काँग्रेस जनता पार्टी पुन्हा 5 सप्टेंबरला एक मोर्चा काढते. चांगलं आंदोलन. जर त्यांचा अपेक्षाभंग झाला असेल किंवा फसवणूक झाली असेल तर नक्कीच तरुणांना पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा अधिकार आहे. ज्या कोणी सरकारच्या वतीनं कॉक्रोच जनता पार्टीशी चर्चा केली होती त्यांच्या मागण्यांसंदर्भात, त्यांना जाब विचारला पाहिजे. आणि हा मोर्चा सगळ्यात आधी त्यांच्या घरांवर गेला पाहिजे, जी सरकारचे प्रतिनिधी होते. मोहन भागवत यांचा अमेरिका, कनाडाचा दौरा आहे, ब्राझीलचा पण दौरा आहे, आणि तिथे विरोध केला जातोय की मोहन भागवत आणि आरएसएस सारख्या संघटनांच्या सदस्यांना बंदी घाला. नाही, तर त्याच्यावरती सरकारने भूमिका घेतली पाहिजे. एका बाजूला तुम्ही तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत अण्णा रेड्डी यांच्या अमेरिका दौऱ्याला क्लिअरन्स देत नाही सरकार. आता मला पुढे काय झालं माहित नाही, देत नाही.
आता दिला असेल वर अडकून ठेवता आणि त्याच वेळेला मोहनराव भागवतांना तुम्ही क्लिअरन्स देताय. आता मोहनराव भागवत साहेबांना कोण विरोध करते हा त्यांचा प्रश्न आहे, ते उत्तर देतील. भाजपच्या लोकांनी उत्तर द्यावं आणि का विरोध होतो याविषयी आत्मचिंतन करावं. RSSला जागतिक स्तरावरती का विरोध होतो आहे, असं त्यांनी इथे काय काम केलंय, या देशामध्ये काय पाप केलंय, कोणता गुन्हा केलाय की ज्याच्यामुळे त्यांना असा विरोध होतोय इतक्या सज्जन व्यक्तीला. भारताबाहेर पण विस्तार करण्यासाठी नाही, ते बघा, ते चंद्रावर मंगळावर सर्वत्र करू शकतात विस्तार. त्यांच्या विस्ताराला मर्यादा नाहीये. बरं, त्यांच्या विस्ताराला मर्यादा नाही. भारतात त्यांच्या ओव्हरसीज बँक आहेत. RSS भारतात रजिस्टर संस्था नाही, पण परदेशात आहे. आता ते चंद्रावर मंगळावर याना वगैरे सोडतायत मोदी, त्या यानामध्ये बसून RSSचे प्रचारक पाठवतील ते वर. त्याला काय झालंय? सर, जसे 11 विमानतळ खासगी कंपन्यांकडे दिली जाणार आहेत. नव्यानं तयार झालेली काशी वगैरे विमानतळ. बरं, सरकार चालवू शकत नाही ना. सरकारने खर्च करायचा आणि मग खासगी कंपन्यांना विकायचं. या कंपन्या त्यांच्याच नातेवाईकांच्या आहेत, गौतम अडाणींच्या आहेत. आणि नवीन नवीन विमानं बांधायची आणि खासगी लोकांना संपत्ती विकून टाकायची. जनतेची संपत्ती, पब्लिक प्रॉपर्टी, अशा तऱ्हेने त्याचा विनियोग करणं हा देशद्रोह आहे. या लोकांना कळत नाहीये. त्यांना वाटतं हीच राष्ट्रभक्ती आहे. देश विकणं ही त्यांच्यासाठी राष्ट्रभक्ती आहे. कशा करता मग विमानतळ बनवून तुम्ही चालवताय? वाराणसीचं विमानतळ, ज्या भागाचं प्रतिनिधित्व संसदेमध्ये मोदी करताय, ते जर तुम्हाला चालवता येत नसेल आणि त्यासाठी तुम्ही एखादा बाहेरचा माणूस उद्योगपती आणताय, हे मोदींचं अपयश आहे, सरकारचं अपयश आहे. निदान काशीचं विमानतळ तरी सरकारने चालवावं. आदिवासींबद्दल तुम्ही प्रश्न उपस्थित केला, त्या ठिकाणी तुम्ही किंवा उद्धव ठाकरे तुम्ही भेट देणार आहे का? हे बघा, मी इथून गेल्यावर त्या विषयामध्ये गांभीर्यानं लक्ष घालणार. मी पत्र लिहिणार नाही, मी जागेवर जाणार. आदित्य साहेबांशी पण बोलेन मी त्या विषयावर, उद्धवजीशी बोलेन त्या विषयावर. हा विषय मी सातत्यानं मांडतोय. आता 8 दिवसापूर्वीच मी संपूर्ण बारामतीपर्यंत, हडसर ते बारामतीच्या दरम्यान अनेक अशा प्रकारच्या संस्थांना भेटी दिल्या मी. आमचं काम चालू आहे, पण यात आता राहुलजीने लक्ष घातलेलं आहे. आता पाहूया आदिवासींविषयी किती प्रेम आहे आमच्या मुख्यमंत्र्यांना. बोलिये हिंदी में. साखर 10 रुपयाला चहा होता, आता तो 15 रुपये साखर वाढते. मग आता मोदी सांगतील चहा पिऊ नका, अमित शहा सांगतील चहा पिऊ नका, काही करू शकतात. ते चहा सोडा सांगतील ना. चहा हे गुलामीचं लक्षण आहे सांगतील. चहा पिणं हा देशद्रोह आहे बोल. पार्लमेंटला सुद्धा चहा बंद करतील लवकरच. चहा प्यायचा नाही, देशद्रोह आहे. ते करू शकतात तसं. चहा मागला, चहा पिऊ नका, बरं का. आम्ही रात्री काय प्यायचं ते पिऊ, पण जनतेने चहा प्यायचा नाही, अशा प्रकारचा एखादा अध्यादेश येऊ शकतो. चीनी के दाम बढ़ते जा रहे हैं ना, तो हमारे राष्ट्रीय सुरक्षा सलाहकार चीन में बैठे हैं जाकर. उनका और चीनी के दाम का कोई संबंध है क्या? चाइना का व्यापार का वो भी देख लेना चाहिए. अब चाय की कीमत बढ़ गई ना, 15 रुपये हो गई. 15 रुपये चाय कहाँ हो गई? ये टी स्टॉल वगैरह है, मोदी चाय. लेकिन बड़े बड़े होटल में तो 200 रुपया 300 रुपये में चाय, 400 रुपया में चाय आप मिलती बड़े होटल्स में. हम लोग 50 पैसे में, 15 पैसे में चाय पीकर हमारी जिंदगी शुरू की. अब क्या करेंगे ये लोग, बीजेपी के लोग बोलेंगे चाय मत पियो, चाय पीना अपराध है, चाय पीना देश का अपराध है, देशद्रोह है. तो गरीबों को बोलेंगे चाय छोड़ो, चाय महंगी हो गई. इस प्रकार से कोई एक आदेश जारी करेंगे राष्ट्रभक्ति के नाम पर, और खुद रात को और कुछ पीते बैठेंगे, इथेनॉल पिएंगे और कुछ पिएंगे, और गरीबों को चाय तक नहीं पिलाएंगे. जिस देश के प्रधानमंत्री अपने आप को कहते हैं कि मैं चाय बेचता था, चाय बेचकर यहां तक मैं पहुंचा हूं, प्रधानमंत्री बना हूं,
हमारे मुख्यमंत्री महाराष्ट्र के नागपुर में जो कुछ हो गया ना बच्चों का जैन जी गैदरिंग, उसमें भी बोल रहे थे एक चाय बेचने वाला इस देश का प्रधानमंत्री बन गया। इस संविधान की ताकत है। अगर आप चाय बेचकर प्रधानमंत्री बन गए हो भाई साहब, तो गरीब लोग जो सुबह चाय पीते हैं वो कितनी महंगी है, आपने देखा है कभी? देवेंद्र जी ने या मोदी जी ने? आपको चाय की कीमत नहीं लगती ना, आप सरकारी चाय पीते हो हमेशा। गरीबों को तो मेहनत करके एक प्याला चाय पीना पड़ता है। सोचिए जरा मोदी जी ने तो आकर लाल किले से बोल दिए चाय छोड़ दो, जैसे गांधी जी ने कहा था चले जाओ ब्रिटिशों को, आप बोले चाय छोड़ो। गांधी बोला था देश छोड़ो। सर, बीजेपी सांसद कंगना रनौत ने कृति सेनन और तापसी पन्नू पे कटाक्ष किया है। एक राखी के विज्ञापन का जिक्र किया है कि बिकनी और गारमेंट्स आप में उस महिला सांसद को इतनी गंभीरता से क्यों लेते हो? मत लीजिए, इतना महत्व मत दीजिए। ये अंधभक्त लोग हैं, अंधभक्त की भी ऊपर से स्टेप है उनकी, समझा? दिमाग नहीं है उनके अंदर। देश में इतने प्रश्न पड़े, उनको बोलो चाय क्यों महंगी हो गई, उस बारे में सवाल पूछो उस लेडी को। 15 रुपए में चाय मिल रही है ना, अभी कल 20 रुपया हो जाएगी। कहाँ गया हमारा गन्ना? हमारा जो शुगर बनाने वाला गन्ना था वो इथेनॉल में चला गया। इथेनॉल बनाने में, मालूम है आपको? हो गया, थैंक यू। सर एक और सवाल है सर कि महाराष्ट्र में भाषा विभाग के बीच मैंने इस पर वार्निंग दिया है कि महाराष्ट्र में या तो मराठी सीखे, नहीं तो फिर महाराष्ट्र को ऑटो ड्राइवर से। बात ऐसी है, ये मुद्दा जो है बहुत लोग अब उसके ऊपर बात करने लगे हैं। यह आदेश सरकार ने जारी किया है, आपको मालूम है ना? उसमें कोई किसी पार्टी का रोल नहीं है। ये भारतीय जनता पार्टी, शिंदे गुट यानी अमित शाह ने जारी किया है ये फतवा। ये अमित शाह के पार्टी का है, उसमें तो अमित शाह को जाकर सवाल पूछिए ना। ये जो शिंदे की शिवसेना है ये अमित शाह की पार्टी है, तो आप जाकर ये उनके लोगों को सवाल पूछिए। आप इस बारे में बार बार हमको सवाल पूछ रहे हो, उनका जवाब आने के बाद हम कहेंगे हमको जो कहना है। एक सवाल ये है कि ये जो भाषा का मामला है इसे रिश्ता चालू को तब क्यों है? कॉर्पोरेट लैंग्वेज क्यों नहीं होती मराठी? होनी चाहिए, होनी चाहिए। सुप्रीम कोर्ट की भाषा भी हिंदी होनी चाहिए ना। फिर राष्ट्रभाषा का अगर बात आती है या स्थानिक भाषा की बात आती है तो संविधान में जो हमें अधिकार दिया है उसका इस्तेमाल होना चाहिए। अखिलेश यादव ने भी विरोध किया है जो निर्णय लिया है सरकार ने। बात ऐसी है, अगर महाराष्ट्र में हो या बंगाल में हो, फिर वहां की जो कॉर्पोरेट की भाषा है वो भी स्थानिक भाषा होनी चाहिए। यही बात कही है ना, उसमें गलत क्या है? देश की भाषा एक होनी चाहिए, हिंदी। अंग्रेजी अगर गुलामी का लक्षण है तो हिंदी में बात होनी चाहिए। सुप्रीम कोर्ट से लेकर यहाँ जो ब्यूरोक्राट्स बैठे हैं उनको बोले हिंदी में लिखिए, पढ़िए, जवाब दीजिए हिंदी में।